चला यानंतर होणारी लढत दोन संघांमध्ये होणार. कृपया करून आपण रिपोर्टिंग करावं. लहान बाळगोपाळ देखील इंटरेस्टिंग आहेत या ठिकाणी. खूप चांगलं आमच्या समालोचनाचं ते कौतुक करतात. त्यांचे देखील मनापासून आभार. अमन आवटे युवा मंच आणि वाळवा स्पोर्ट्स वाळवा, प्लीज रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू प्लीज आपलं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये असणं मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. दोन्हीही संघांचा 12वा खेळाडू प्लीज या. सुपर ओव्हरला सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि काय सुरुवात झालाय. षटकार आलाय. गोलंदाज झालाय गपगार. चेंडू सीमा रेषा पार. हाय फ्लाय टाटा बाय बाय इन टू द स्काय. षटकार. वा वा, सुरुवात दर्जेदार आहे. डीजे ऑपरेटर एक मिनिट थांबा. सुपर ओव्हरचा थरार सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती काय खतरनाक हा स्टार्ट. राहुल वाजंत्रीच्या विरोधामध्ये हल्ला बोल. सिमरन 11 चंदगड संघाची सुरुवात. प्रवीण गावडे ज्यांची फलंदाजी सर्वांनाच आवडे. कौतुक कमी पडतं करावे जेवढे. आणि मैदानाच्या आतमध्ये तळपलाय प्रवीण गावडे. ग्रेट स्टार्ट. बॅटच्या एज वरती चेंडू ब्रश तर झाला, परंतु यष्टी रक्षकाच्या हातावरती स्पर्श करून चकमा देऊन लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू वाटचाल करतोय. सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण आणि ती भूमिका. सुपर ओव्हर सुरू आहे. फलकावरती 9 धावा. काय सुरुवात झालंय. मनोरंजनाचा झालेला आहे कहर. दोन्हीही संघांनी धावा केल्या कव्हर. क्रिकेटचा अक्षरशः अनुभवाला मिळाला जहर. आणि सुरू आहे या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर. सुपर ओव्हर सुरू आहे आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावा. इथे आपण पाहू शकता यष्टी रक्षकाचा खूप चांगला प्रतिसाद. ही स्पर्धा मात्र इतिहासामध्ये अधोरेखित होईल. कुठल्याही गोष्टीची कमतरता या नामदार चषक कागलमध्ये राहिलेली नाहीये. प्रत्येक गोष्ट मला तरी वाटतं येणाऱ्या 2 रजनींमध्ये एखादं शतक देखील बघायला मिळेल की काय, तेच फक्त बाकी राहिलंय. हॅट्रिक आलेले आहे, मेडन ओव्हर आलेले आहे, सुपर ओव्हर आलेले आहे, अर्धशतक आलेले आहेत. यावेळेला लॉफ्ट केलाय ऑन साइडला. चेंडू निघून चाललाय मिड विकेट परिकक्षेच्या पल्लीकडे. काय फटका खेळलेत. चेंडू निघून गेलाय आर पार सीमा रेषा पार. ज्याने खेचलाय त्याचं नाव आहे जो करतो फलंदाजी धारदार. सुपरस्टार आयकॉन चंदन तलवार. चिते की चाल बास की नजर और चंदन तलवार की बल्लेबाजी पे शक नहीं करते. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राख से बारूद बनता है उसको चंदन तलवार कहते हैं. आयकॉन आणि आयकॉनिक फलंदाजी देखील आहे. आता धाव फलक तुम्ही बघा तब्बल 15 या अंकावर जाऊन विसावलाय. या सुपर ओव्हर मध्ये सुपर हिट बॅटिंग सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये 15 धावा कुठून काढलेल्या आहेत. तू डाल डाल मैं पात पात. एक तरफ से कुआ दूसरी तरफ से खाई. दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. खूप चांगले बॅटिंग आहे. वन्स अगेन मिड विकेटच्या दिशेने. हा फटका मात्र फसला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. फलंदाज रुसला, गोलंदाज हसला आणि फलंदाज आता मात्र तंबूच्या आतमध्ये जाऊन बसला. घेऊयात डीजेच्या माध्यमातून एक छोटीशी धून आणि येऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. खेळ संपन्न. 15 धावा फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना सिमरन 11 चंदगड संघ चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत, मार्गक्रमण करू लागलेले आहेत. 22 षटच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या या लढाईमध्ये सुचित ची एंट्री झालाय शेवटचा चेंडू फेस करण्याकरिता. 15 लॉस ऑफ 1 विकेट. काय क्रिकेट बघायला मिळतं.
प्रेक्षकांनी तिकीट काढलेलं नाहीये तरी देखील त्यांचे पैसे वसूल झालेले आहेत. इतकं चांगलं क्रिकेट. अशा प्रकारचे सामने आपल्याला IPL मध्ये देखील बघायला मिळत नाही. इतक्या दर्जेदार लढती सुरू आहेत. सुपर ओव्हरचा थरार. राहुलचा पुढील बॉल. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट्स बघा, परंतु पंचांचं बड आकाशाकडे. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालेले आहेत बाद. पहिल्या या सुपर ओव्हरचा जो खेळ आहे तो पहिल्या सत्राचा झालेला आहे समाप्त. फलंदाज झालेला आहे शांत. पहिल्या षटकाचा झालेला आहे अंत आणि बरोबर फलकावरती धावसंख्येचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर जाऊन विसावलाय 16 या अंकावरती. 16 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 17 धावांचं टार्गेट जे समोर. 16चा आकडा पालघरकरांसाठी फार महत्वपूर्ण नाणेफेक आपण करणार आहोत दोन संघांमध्ये. पर्व दुसरे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा. बिग ब्लास्ट असणार आहे हा सामना. मात्र आपण पाहणार होतो अमन आवटे युवा मंच विरुद्ध वाळवा स्पोर्ट वाळवा. या दोन संघामध्ये हा सामना खेळला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय वाळवा स्पोर्ट वाळवा संघनायक आहेत ऋषिकेश माने आणि दुसऱ्या बाजूला अमन आवटे युवा मंच संघनायक आपण पाहतोय विकी पुजारी. आज या सामन्यामध्ये मात्र ISPL चे स्टार खेळाडू विजय पावले, त्याचबरोबर नितीन माटुंगे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अजित जगताप, नागठाणेचा सुपरस्टार खेळाडू आज आपल्याला या मैदानावरती आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळणार आहेत. मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे. एक अत्यंत मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. टॉस का बॉस. हेड इज द कॉल अँड टेल. टॉस मात्र जिंकलाय. कॅप्टन आपल्या सोबत आहेत विकी पुजारी. अमन आवटे युवा मंच या संघाचे. नाणेफेक जिंकले, अर्थात अर्धी लढाई जिंकली असं म्हणायला हरकत नाही, परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम आपलं डिसिजन काय असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करेन. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जावेद संधीला देखील आपण तुमच्या संघामध्ये पाहतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुपरस्टार ज्यांना ISPL सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवलं, आज विजय पावलेला देखील आपण तुमच्या संघामध्ये पाहतोय. समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 6 षटकांचा सामना. किती धावामध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? नक्कीच 50च्या आतच थांबवण्याचा प्रयत्न असेल. जितकं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच ऋषिकेश आपल्या सोबत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय करणं पसंत केलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. नक्कीच जर पाहिलं तर आता थोडंसं मनाविरुद्ध निर्णय. फलंदाजी करायची संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की जे 6 षटकामध्ये या सामन्यामध्ये फायटिंग टोटल उभा करू शकतात? 6 षटकांमध्ये किमान 70+ तरी धावा पाहिजेत फायटिंग स्कोर. बघू, आम्ही प्रयत्न करू. सामन्याला सुरुवात होते. जास्त काही प्रश्न नसतील. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. दोन्ही संघाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. फक्त दोन्ही संघाला एक सूचना आहे. 25 मिनिटाचा आपल्याला निर्धारित वेळ आहे. 25 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे. 6 षटकं म्हणजे ज्या ठिकाणी 25 मिनिटं पूर्ण होतील त्या ठिकाणी एक खेळाडू आपल्याला आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आत्ताच्या सामन्याची नाणेफेक मात्र संपन्न झाली. अमन आवटे युवा मंच आपण पाहतोय संघानं नाणेफेक मात्र जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पुन्हा आपण जातोय समालोचन कक्षामध्ये. पुन्हा आपण ऐकणार आहोत पालघर मुंबईचा एक बुलंद आवाज. मी पुन्हा एकदा माईक सुपूर्द करतोय मायक्रोफोनवरती. दीपेश सर. थँक्यू सो मच. इर्शादजी बागवान यांना आपण ऐकत होतात. अत्यंत दर्जेदार समालोचक आणि आमचे परम स्नेही. आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. तर 6 मध्ये करायच्या आहेत धावा 17. कोणत्या संघासाठी आहे खतरा? ओढ्यात मॅचच्या दिशेने.
पहिला चेंडू फुलर लेनचा खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. हो थोडस हेजिटेट झालंय तिथे. चल हो डिरेक्ट हिट काम फिट सुपर हिट पे फिट सुपर डुपर हिट. डिरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणि येथे क्षेत्ररक्षकाने केली डायरेक्ट हिट, काम झालेलं आहे फिट. कारण यानंतर जर एक विकेट गेले तर होत्याचं नव्हतं होऊन बसू शकतंय. कारण इथे सुपर ओव्हर सुरू आहे जिथे केवळ 3 फलंदाजांकडेच सुसंधी असते. खराब सुरुवात झाली. 17 धावा चेस डाऊन करत असताना मुख्य प्रांगणामध्ये श्री परशुराम तावडे क्रीडा प्रबोधिनी संघाची सुरुवात थोडीशी डळमळीत. खचून जाऊच नका मित्रांनो. आयुष्याच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 5 मध्ये 17 होऊ शकतात. 1 ते 2 चांगले फटके तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात. हा टेम्परामेंटचा खेळ आहे, मानसिकतेचा खेळ आहे. तुमची बौद्धिक क्षमता आणि तुमची डावपेच तपासणारा हा खेळ आहे. बॉलर तयार सुचित. बॉलिंग ट्रॅकवर सुपरस्टार आयकॉन सुचित नांचे पुढील बॉल घेऊन आउट ड्राईव्ह केलेले आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय मार्क्स ट्रेस्कॉथिक कॉपीबुक स्टाईल मध्ये. प्रथमेश यांच्या बॅट मधून ते सिंगलच आलेले आहे. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. तू क्या है जमाने को बताना जरूरी है. अगर तू जिंदा है तो जिंदा नजर आना ना जरूरी है. अब छोड़ो सिंगल छोड़ो डॉट. अगर इस मैच को जीतना है तो चौके छक्के जरूरी है. चौके छक्के. दिल्ली तो अभी बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकड़नी पड़ेगी. चार चेंडू धावा करायच्या आहेत 15. अत्यंत रंगतदार अशी लढत आहे. सुचित षटकातील पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल. काय गोलंदाजी करू लागलाय सुचित. येथे देखील सिंगलच आलाय आणि फलकावरती आतापर्यंत धावसंख्या केवळ जाऊन पोहोचलेले आहे 3 या अंकावर. चेंडू शिल्लक आहे 3. धावा करायच्या आहेत 14. आता ह्या चेंडूवरती चौकार षटकार तर खेचावाच लागेल. फलंदाज प्रथमेश यांना डू ऑर डाय. प्रथमेश चव्हाण खूप मोठं नाव. सुपरस्टार आयकॉन ठाणे प्रभागातून बिलॉंग करणारा ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे सध्या ऑन स्ट्राईक आहे. लॉफ्ट केला ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनच्या वरून. ह्या सामन्यामधील थरार थांबायचं नाव घेत नाहीये. कारण ह्या षटकारासहित फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या अंकावर. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 2. धावा करायच्या आहेत अजूनही 8. कोणत्या संघाची लागणार आहे वाट आणि कोण सजवणार आहे विजयाचा घाट. क्या बात है. प्रथमेश चव्हाण सुपरस्टार आयकॉनच्या बॅटमधून योग्य वेळेवरती निर्णायक षटकार आलाय. आता 2 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत. थरारक उत्कंठावर्धक चित्तवेधक धगधग 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 वाढवणारा सामना आहे. वॉट अ थ्रिलर. वन्स अगेन लॉफ्ट केले ऑन साइडला. हा देखील षटकार आहे. क्या बात है प्रथमेश चव्हाण. रा 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 खतरनाक बॅटिंग. आता चेंडू शिल्लक 1. धावा करायच्या आहेत 2. सिर्फ बात ऐसे करो कि निशाना बन जाए. प्रथमेश चव्हाण देखील सांगतायत मैं अगर सुना दूं अपने जवानी के किस्से तो वह ये लौंडे मेरे पाव दबाने लग जाए. आता जर सामना बरोबरी सुटला तर बॉल आउट आहे. आम्ही आधी देखील उद्घोषणा केली होती. पुन्हा एकदा करतोय. आणि काय बॅटिंग करतोय. जबरदस्त अत्यंत दर्जेदार फलंदाजी प्रथमेश चव्हाण यांच्या बॅटमधून. चेंडू शिल्लक आहे 1. धावा करायच्या आहे 2. विजय होणार आहे कोण. वन ऑफ द बेस्ट मॅच. सामना जर बरोबरीत सुटला
एक चेंडू 2 धावा. या सामन्याची जोरदार हवा, दोन्ही संघांची प्रचंड वाहवा. 1 बॉल रिमेनिंग, 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रथमेश चव्हाण पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचलेले आहेत. हे ते बहुधा सिंगल कंप्लीट होणार आणि सरते शेवटी हा सामना थांबायचं नाव घेणार नाहीये. आता बॉल आउट. काय सामना आहे. चला बॉल बॉक्स घेऊन जायचंय. व्हॉट अ मॅच. न भूतो न भविष्यती. आता बॉल आउट या रूल्स अँड रेग्युलेशनला आपण अप्लाय करणार आहोत. कोणतेही प्रेक्षक राजे मैदानामध्ये जाऊ नका. केवळ खेळाडू वर्ग आणि पंच आपणच मैदानामध्ये राहायचंय. निर्धाव षटक बघायला मिळालं. एका षटकामध्ये 3 विकेट आणि मेडन ओव्हर बघायला मिळाली. चला दोन्हीही संघांनी प्रत्येकी 5-5 चेंडू रिलीज करायच्यात आणि जो संघ जास्तीत जास्त त्रिफळाचित करणार तो संघ या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तक. चला एलईडी बॉल ऑन करायचे. ग्राउंड स्टाफ एलईडी बॉल ऑन करा लवकरात लवकर. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. 4:30 वाजता सामन्याला सुरुवात झाली होती. आता 6:30 वाजलेल्या आहेत आणि पहिली लढत प्रदीर्घ सुरूच आहे. 2 तास या पहिल्या मॅच करिता. इर्षादजी आपण देखील भाग्यवान आहात आणि येथून हा सामना मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये. इर्षादजी या थोडा वेळ आमच्या समवेत. फार मोठी लढत. आपण थोडीशी जुगलबंदी जरूर करूयात. ज्या रीतीने हा सामना आपण पाहिलाय अशा प्रकारे 2007 मध्ये आपण पाहिलं होतं इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि फार मोठ्या प्रदीर्घ कालखंडानंतर. इर्षादजी आपण काय म्हणाल. इंडिया पाकिस्तानची तुम्हाला फिलिंग येते ही मॅच बघत असताना. नक्कीच जर पाहिलं तर प्रेक्षक राजा आज प्रचंड खुश असणार आहे. नक्कीच जर पाहिलं तर इंडिया पाकिस्तानच्या मॅचची फिलिंग आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आज आपण बॉल आउट पाहणार आहोत कारण या स्पर्धेमध्ये जर सर आपण नियम पाहिले तर अगदीच